गिव्हअवेसाठी अनाउन्समेंट करायची आपण या व्हिडिओच्या एंडमध्ये करू. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, कारण या चॅनलवरती पण आपण यूट्यूब थ्रू सुद्धा आपण गिव्हअवेज ठेवणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण जाणार आहोत एका स्केच ऑर्डर द्यायला. त्यांना बेसिकली तुम्ही ओळखत असालच, इंस्टाग्रामवर त्यांचे 2 लाखपेक्षा जास्त फॉलोअर आहेत आणि त्यांचे तुम्ही जर मराठी रील्स वगैरे बघत असाल तर त्यांची रील तुम्ही कधी ना कधीतरी बघितली असेल. तुम्हाला स्केच दाखवतो. सो तुम्ही स्केच चेक करू शकता. थोडंसं लाईटमुळे तुम्हाला नीट दिसत नसेल, पण इंस्टाग्रामवरती आपण फोटो वगैरे अपलोड करतो याची, तिकडे तुम्ही बघू शकता. सो हिचं नाव आहे सानिका. हिला तुम्ही रीलमध्ये वगैरे बघितलं असेल. त्यांच्या आता स्केच द्यायला जाणार आहे. बेसिकली ऑर्डरचं स्केच आहे. त्यांनी ऑर्डर केली होती आपल्याकडे. त्यांना ते द्यायला जाणार आहे आणि त्यांची रिॲक्शन पण आपण बघूया की कसं त्यांना वाटते स्केच. बेसिकली मी फोटो वगैरे त्यांना अगोदर पाठवतो, कारण ऑर्डरचं स्केच असल्यामुळे त्यांना फोटो पाठवायला लागतो अगोदरच. पण रिअलमध्ये बघणं आणि फोटोमध्ये बघणं खूप जास्त फरक पडतो. त्यामुळे रिअलमध्ये रिॲक्शन त्यांची बघायला खूप जास्त मजा येणार आहे. म्हणजे त्यांना कसं वाटतं स्केच ते सगळं बघायला मजा येणार आहे. सो चला लवकरात लवकर आपण निघूया. त्याच्या अगोदर एक स्केच ऑर्डरचा अजून एक स्केच आहे A2 साईजचं, ते मला पॅक करून कुरिअरमध्ये द्यायचं आहे. सो ते तुम्हाला पॅकिंग पण कसं करतो ते पण तुम्हाला दाखवतो आणि म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की आपण कुरिअर वगैरेचे जे स्केच करतो त्याची पॅकिंग आपण कशी करतो ते. सो ते फटाफट पॅकिंग करून घेऊया, त्यानंतर आपण हे स्केच द्यायला जाऊया. तर हे ते स्केच आहे जे आपल्याला पॅक करायचं. आता हे A2 साईजमध्ये स्केच आहे आणि मागाशी ते तुम्हाला जे दाखवलं ते A4 साईजमध्ये स्केच होतं. सो सिम्पली मी काय करतो, हे असं आपण रोल करणार आहोत. असं रोल करून हा जो PVCचा पाईप तुम्हाला दिसतोय, हा बघा किती कडक पाईप आहे. म्हणजे जरी कुरिअरमध्ये काय ह्याच्यावरती पडलं, काय फोल्ड वगैरे होणार नाही, स्केचला वगैरे काय त्रास होणार नाही आहे. सो हा पाईपमध्ये फक्त मी हे स्केच असं टाकून देतो आणि त्यानंतर सेलोटेप वगैरे वरतून लावून पूर्ण पॅकिंग चांगली करून मगच कुरिअरला पाठवतो. आणि कुरिअर आपण इंडिया पोस्टनी करतो, जे की 3-4 दिवसात आरामात जिथे जायचं असेल तिथे जातं. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र 4-5 दिवसामध्ये तरी पोचतं. आणि महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर मिनिमम 1 आठवडा वगैरे लागतो त्यांना जायला. आणि सेफली जातं एकदम. म्हणजे आता तुम्ही बघा, याच्यामध्ये स्केचला बिलकुल काही पण त्रास होणार नाही. म्हणजे फोल्ड वगैरे किंवा फाटायचा वगैरे चान्स बिलकुल नसतो. सो सिम्पली असं मी पॅक करून देतो. आणि छोट्या साईजचं असेल तर आपण दुसऱ्या मेथडने पॅक करतो, ते तुम्हाला नंतर जेव्हा आपण तशा टाईपचे स्केच पॅक करेन तेव्हा तुम्हाला दाखवेन. सो फटाफट मी आता हे पॅक करून घेतो अगोदर. सो सिम्पली मी आता हे बटर पेपर वरतून लावलं आहे. म्हणजे अजून जरी याच्यात काही घाण असली तशी मी साफ करतो पूर्ण ट्यूब आतून पण थोडीफार जरी घाण असली तरी पेपर जो स्केच आहे मेन त्याला घाण लागली नाही पाहिजे, म्हणून हे बटर पेपर आपण वरतून लावतो. आणि आता हे आरामात ह्याच्यामध्ये असं आपण टाकू शकतो आरामात. सो सिम्पली असं पॅकिंग करतो. ह्याच्यावरने आपण अजून जो काय बोलतात ब्राऊन पेपर वगैरे असतो ते सगळं लावतो. ते आधी पॅकिंग करून घेतो, डायरेक्ट तुम्हाला दाखवतो, कारण प्रोसेस खूप मोठी आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ मोठा होईल. सो डायरेक्ट पॅकिंग केल्यानंतर तुम्हाला दाखवतो. सो हे पॅक करून घेतले मी. तुम्ही बघू शकता एकदम टफ पॅकिंग आहे. म्हणजे याला बिलकुल पण काय पण नाही होणार. आणि वरतून पण आपण जो ब्राऊन पेपर असतो त्याच्यावरतून पण आपण प्लॅस्टिकचं तुम्ही बघू शकता इथे प्लॅस्टिकची कोटिंग टाकली. पाणी वगैरे जरी पडलं तरी याला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. सो आता हे आपण कुरिअर म्हणजे इंडिया पोस्टला देणार आहे, स्पीड पोस्टने करणार आहे. आणि हे सोलापूरला जायचं आहे स्केच. आय थिंक सोलापूरचं आहे. तो आय थिंक 4-5 दिवस, जास्तीत जास्त 1 आठवड्यामध्ये ते सोलापूरला पोहोचेल स्पीड पोस्टने. सो फटाफट मी आता फ्रेश होतो आणि हे देऊन येतो. त्यानंतर तसंच आपण सानिकाचा स्केच द्यायला जाऊया आणि तिकडे गेल्यानंतर पण ट्राय करू एक लाईव्ह स्केच वगैरे करायचं. सो बघू तिकडे जसं सिच्युएशन असेल त्याच्यानुसार मी ठरवेन. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. सो पोचलो मी स्टेशनवरती. आता इथे जवळच मॉल आहे, तिकडे मी त्यांना बोलवलं आहे, कारण मॉलमध्ये चांगलं शूट करता येईल. आणि ॲक्च्युली रीलसाठी पण शूट करायचं आहे ना. सो जवळच तिकडे मॉल आहे, तिकडे जाऊन आपण थांबू त्यांचा वेट करून. सो चला फायनली स्केच देऊन झालं आहे माझं. आता मी चाललो आहे घरी. पाहिजे गिव्हअवेसाठी अनाउन्समेंट करायची आपण या व्हिडिओच्या एंडमध्ये करू. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. म्हणजे तुम्ही पण जिंकू शकता फ्री स्केच तुमचं माझ्याकडून. माझ्याकडून तुम्हाला फ्री स्केच मिळू शकतं. सो त्यासाठी मी अनाउन्समेंट करणार आहे. जे काय सांगणार आहे तुम्ही व्हिडिओच्या एंडपर्यंत बघालच. सो फायनली मी घरी आलो आहे. तिथे जास्त वेळ मी थांबलो नव्हतो, कारण मला दुसरं एक काम होतं. म्हणजे छोटीशी एक मीटिंग होती माझी कोपर करण्याला. सो ती मला लवकर करायची होती, त्यामुळे मी लाईव्ह स्केच वगैरे काय केलं नाही. डायरेक्ट तिथे आपलं ते सानिकाला स्केच दिला आणि त्यानंतर तिकडून निघून आलो लवकर. आणि मीटिंग थोडी 2 तास वगैरे चालली. त्यानंतर आता मी घरी आलो आहे, घरी पोचलो आहे. आणि जसं तुम्हाला सांगितलं होतं मी की काहीतरी तुम्हाला गिव्हअवेबद्दल मी सांगणार आहे.
सो गिव्हअवेचे असं म्हणजे जे स्टेप आहे किंवा जे रूल्स असतात ते सिम्पल असतात. बेसिकली इन्स्टावरती गिव्हअवे करतो, त्यामुळे इन्स्टाचं फक्त इंस्टाग्रामवरती तुम्हाला मला फॉलो करायचं आहे. आणि मी दर महिन्याला किंवा दर आठवडा आता नवीन एक डीपीचं स्केचचं आलं आहे ते दर आठवड्याला आपण करणार आहे. तुम्ही रील बघू शकता, माझ्या एक मी रील टाकली त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन सगळे दिले तसे. आणि बाकी इन्स्ट्रक्शन असे की तुम्हाला फक्त मला फॉलो करायचं आहे आणि मी ज्या रीलला किंवा ज्या फोटोला कमेंट करायला सांगेल त्या फोटोवरती तुम्हाला कमेंट करायची आणि त्या कमेंटवरनं आपण विनर डिक्लेअर करणार असतो. आणि कुठली पण कमेंट आपण रँडमली चूज करतो आणि त्याला विनर डिक्लेअर करतो. सो तुम्हाला फक्त कमेंट करायची आणि मला फॉलो करायचं इन्स्टावरती. आणि इन्स्टाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा त्या स्क्रीनवरती पण तुम्हाला नाव दिसेल त्या इन्स्टा आय डीचं नाव. सो लवकरात लवकर जाऊन फॉलो करा आणि चान्स मिळवा तुम्हाला पण गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्याचा आणि स्केच जिंकण्याचा. तुम्ही स्केच तर माझ्या बघितले असतीलच, तसेच स्केच तुमचं स्वतःचं पण मी काढून देऊ शकतो जर तुम्ही लकी विनर ठरलात तर. आणि आपण दर महिन्याला एक याचं मोठं स्केच करून देत असतो आणि ते त्यांना डिलिव्हर पण करत असतो. आणि दर आठवड्याला आता आपण मिनिमम 2-3 महिने तरी मी आता जे डी पीचं स्केचचं नवीन ट्रेंड आला आहे इंस्टाग्रामवरती ते पण करून देणार आहे. सो त्यापैकी पण तुम्हाला एखादा एक चान्स मिळेल लकी विनर ठरण्याचा. सो लवकरात लवकर जाऊन ग्रामवरती फॉलो करा. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण या चॅनलवरती पण आपण यूट्यूब थ्रूसुद्धा आपण गिव्हअवेज ठेवणार आहोत. सो तुमचं या सगळीकडे जर तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवलं तर चान्सेस तुमचे वाढतील फ्री स्केच जिंकण्याचे. सो लवकरात लवकर फॉलो करा, सबस्क्राईब करा. सो चला आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला तर सबस्क्राईब केलंच आहे तुम्ही. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.